नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी तुम्हाला अगोदरच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मी ना माझ्या भावाच्या लग्नासाठी ना गारवा घेऊन जाणार होते। तर फायनली आम्ही तिथं गेलो, पण काकू आमची महालक्ष्मीच्या मंदिरात होती म्हणून आम्ही पण तिथं गेलो। मग तिथं गेल्यानंतर मी आणि काकू दोघी जर पाया पडायला गेला व त्यांचं पाया पडून झाल्यानंतर मी पण लगेच देवीच्या पाया पडून घेतलं। आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय देवीचा चेहरा ना एवढा तेजपुंज दिसत होता ना चेहऱ्यावर की असं मनाला खूप प्रसन्नता वाटत होती आणि असं वाटत होतं की नाही आपलं जेवढं टेन्शन आहे दुःख आहे ना सगळं पळून गेलेलं आहे। एवढं छान वाटत होतं मंदिरामध्ये आम्हाला। इथं तर तुम्ही आजूबाजूला बघू शकताय शेती आहे आणि हे मंदिर शेतात आहे। आता आजूबाजूला बघा हे शेतीत ना ऊसाची लागवड केलेली आहे आणि खरंच इथलं वातावरण ना खरंच मनाला शांतता देण्यासारखं आहे। मग आम्ही आता घरी जाणार आहोत। आता आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत। आता सगळेजण मिळून ना आता गारवा सोडून घेत आहे। मी पण गारवा आणलेलाच होता, पण त्यांच्या शेजारी एका बाईने पण त्यांनी पण गारवा आणलेला होता म्हणून इथे 2 गारवे होते म्हणून त्यांनी दोन्हीला पण हळदी कुंकू लावायला घेतलं। मग एक एक करून सगळेजण हळदी कुंकू लावून घेत होते। पण बायकांची मज्जा चालू होती की सगळ्यांनी एकमेकींवर ढकलायचं, बाई तू नाव घे तू नाव घे, एकमेकींवर सगळ्यांची ही मज्जा चालू होती। इथं ना बायकांना नाव घ्यायला येत असून पण त्या लाजत होत्या। बघा इथं त्यांची दंगा किती चालू आहे। खरंच बायका एकत्र राहण्याला खूप दंगा करतात आणि तेवढंच त्यांना थोडासा त्यांचा एन्जॉय पण होतोय बरं का। आणि बायकांना तर कुठे एन्जॉय करायला मिळते, अशा लहानशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच त्यांना आनंद मिळत असतोय। सगळ्यांनी ना असंच हसत खेळत ना सगळ्यांनी पटापटा नावं घेतली आणि पटकन गारवा सोडून घेतला। मग काकूंनी ना सगळ्यांना लगेचच हळदी कुंकू लावायला घेतलं। बघा इथे सगळ्या बायकांना ना पटकन हळदी कुंकू लावून घेत आहे। मग मी शूट करत होते म्हणताना काकूला म्हटलं की मी आणलेला आहेर तूच दे। मग माझ्या काकूंनी ना त्या काकूला आणलेला आहेर दिला। आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।